तुमची रणनीती काय? आज आम्ही सर्वांनी मिळून विधिमंडळ सचिव यांची भेट घेतली आणि या भेटीमध्ये आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या वतीनं जे आम्ही 20 आमदार निवडून आलो, एक म्हणजे या पक्षाला मान्यता तर आहेच, परंतु या पक्षाचा माझी निवड केली, पक्षप्रतोद म्हणून सुनील प्रभू यांची निवड केली आणि त्याचबरोबर विधिमंडळ नेते म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभा ठाकरे यांची नेमणूक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केली आणि त्याचं अधिकृत पत्र हे आम्ही आता विधिमंडळ सचिवांना दिलेलं आहे. विरोधी पक्षनेते पदावरती आपल्याकडून काय दावा करण्यात येणार आहे का? आणि जे संख्या असं आहे की विरोधी पक्षनेते पदावर दावा करणं प्रक्रियेला अजून बराच वेळ विधानसभा विरोधी पक्षनेत्याची निवड हा विषय त्यावेळेला सुरू होतो, परंतु आत्ताच आम्ही विरोधी पक्षनेता जो निवडला जातो तो कोणत्या त्या कायद्याची आम्हाला लिखित स्वरूपामध्ये त्या नियमांची लिखित स्वरूपामध्ये आम्हाला माहिती थोडीशी नाही. प्रथा परंपरा हा विषय वेगळा आहे, कायदा हा विषय वेगळा आहे, नियम हा विषय वेगळा आहे आणि म्हणून त्या संदर्भामध्ये मी माझं लिखित पत्र दिलेलं आहे की विधानसभा विरोधी पक्षनेता निवडण्याची जी काय नियमावली आहे, नियम आहेत, कायदेशीर जी काय कार्यवाही आहे, तरतूद आहे, त्याची माहिती मिळावी. संपूर्ण कोकणामध्ये मी निवडून आलो, परंतु केवळ कोकणामध्ये हे घडलं असं नाही. कोल्हापूरमध्ये 10 जागा आहेत, 10 जागेपैकी एकही महाविकास आघाडीची जागा आली नाही. साताऱ्यामध्ये 8 जागा आहेत, तिथं देखील एकही जागा निवडून आली नाही. आणि म्हणून जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घडलं ते कोकणामध्ये घडलं. मी पहिल्या 2 तासात यंत्रणेमध्ये या यंत्रामध्ये कुठे ना कुठेतरी गडबड आहे, काहीतरी काळबेरं आहे, हे मी तिथं सांगितलं होतं आणि ते संपूर्ण महाराष्ट्राला आता दिसून आलंय की खरोखरच काहीतरी काळबेरं आहे. असं आहे की म्हटलं तर गटनेता म्हणून आव्हान आहे, कारण आमचं संख्याबळ आहे. समोरच्या बाजूला सत्ताधाऱ्यांच्याकडे पाशवी बहुमत आहे, पण जर सत्ताधाऱ्यांची सत्सक विवेकबुद्धी जर शाबूत राहिली, महाराष्ट्राची संस्कृती, संस्कार आणि परंपरा हे जर त्यांनी नजरेसमोर आणले तर विरोधी पक्षाचं संख्याबळ किती आहे हे ते बघणार नाहीत, तर सरकारवर अंकुश ठेवण्याकरता म्हणून सरकार जर व्यवस्थित चालायला पाहिजे, बळकट व्हायला पाहिजे असेल तर शोषितांचा, पीडितांचा, शेतकऱ्यांचा, नोकरवर्ग विरोधी पक्षाच्या माध्यमातून सरकार होईल अशी माझी अपेक्षा आहे. आणि सरकार जर नम्रतेनं वागलं तर निश्चितपणे जरी आम्ही संख्येनं कमी असलो तरी सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेचा आवाज म्हणून
आम्ही नक्की विधिमंडळामध्ये काम करू. एक दिवसीय विशेष अधिवेशन पण बोलवण्यात येणार आहे. माझ्या पक्षप्रमुखांना पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना माझा विजय झाल्याचा अतिशय आनंद झाला. मला स्वतः उद्धवसाहेब, सौभाग्यवती रश्मीवहिनी, आमचे युवा नेते आदित्यजी ठाकरे या तिघांनी एकत्र येऊन मला शुभेच्छा दिल्या. त्यांना खूप आनंद झाला. त्यांना हाही अभिमान वाटला की एका सर्वसामान्य घरातला माणूस ज्याला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही, तो 7 वेळा आमदार म्हणून निवडून येतो आणि एकदा जिल्हा परिषद म्हणजे मी 8 वेळा निवडून आलो, याचं त्यांना खूप कौतुक वाटलं, खूप अप्रूप वाटलं आणि त्यांनी माझ्या भावी वाटचालीकरता शुभेच्छा दिल्या. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.